तर राज्यामध्ये जी फोडाफोडी झाली, दोन प्रादेशिक पक्षांमध्ये जी फूट पडली, त्याचा महायुतीला थोडा फटका बसेल असा अंदाज डॉक्टर संजय रायमुलकर यांनी व्यक्त केलाय। आम्हाला राज्यात 35 ते 37 जागा मिळतील असाही विश्वास डॉक्टर संजय रायमुलकर यांनी व्यक्त केलाय। बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांचा विजय होईल असंही संजय रायमुलकर म्हणाले। संजय रायमुलकर यांच्याशी बातचीत केली आहे संजय महाजन यांनी। लोकसभा निवडणुका आता पार पडल्यात, मतदान संपलंय आणि एक्झिट पोलची आकडेवारी सुद्धा जाहीर झालेली आहे। देशात आणि राज्यात नेमका एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर आहेत। सर, काय म्हणाल? एक्झिट पोलचे आकडे जाहीर झालेले आहेत, काय वाटतं एक्झिट पोल? ओव्हरऑल जसे एक्झिट पोलचे जर तुम्ही सर्व माहिती घेतली, आलेले आकडे समोर केले, तर 1-2 चॅनलचे जे आकडे आम्हाला सीट कमी दाखवत आहेत, परंतु ओव्हरऑल 80% चॅनलचे या ठिकाणी काही 32 दाखवतात, काही 38 दाखवतात। अशा प्रकारचे एक्झिट पोलचे आकडे या ठिकाणी आलेले आहेत। आणि ओव्हरऑल जसा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जी काही देशात विकास कामं झाली असतील, देशहिताची कामं झाली असतील, त्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी या सरकारच्या काळामध्ये जे काही जनतेचे विकासात्मक कामं या ठिकाणी झालीत, या भरोशावर आम्हाला 100% असं वाटतं की निश्चित यावेळेसही या महायुतीला राज्यामध्ये यश चांगलं या ठिकाणी मिळणार आहे। आणि माझं तर वैयक्तिक मत आहे की 40पर्यंत, 40, 41, 42पर्यंत महायुतीचे खासदार या ठिकाणी निवडून येतील। तर फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेने महायुतीच्या काही उमेदवारांना नाकारलंय किंवा अपेक्षित यश या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मिळत नाही असं वाटतंय? नाही, फोडाफोडीचं राजकारण कुठेतरी आम्ही लोकप्रिय म्हणून काम करत असताना आमच्याही अपेक्षा, लोकांच्याही आमच्याकडनं अपेक्षा असतात, आणि जी काही लोकांच्या ज्या काही जनतेच्या अपेक्षा आहेत ते विकास कामासंदर्भातल्या असतात। आणि जिथं कुठं त्याला कुठं ब्रेक लागत असेल, आम्हाला सांगितल्याप्रमाणे कामं होत नसतील, तर आम्ही जे काही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी म्हणजे 1-2% सोडले तर बऱ्याच लोकांनी आमचं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। एका वाक्यात बुलढाण्यात कुणाला यश मिळेल? खासदार प्रतापराव जाधव। तर नक्कीच महायुती बाबतीत जनतेत काही संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका आम्हाला बसेल असं डॉक्टर संजय रायमुलकर म्हणतात। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।